आमचे सासू सासरे येडे आहेत सर, आता आम्ही कसं करायचं? या ताई, म्हणजे इथं मुलगी दिली तुम्ही? हा, फक्त घर बघून दिली होती सर, काहीच नाही, पसारा नाही, डिपॉझिट 40,000 रुपये डिपॉझिट. हा, डिपॉझिट आमच्याकडे 1 रुपया नाही सर, आता खोटं बोलत नाही तुम्हाला. आता आम्हाला उगं म्हणलंय आता देतो घेतो देतो घेतो असंच म्हणलंय आता आम्हाला. त्यांचं काय काय म्हणताय, देतो तुम्ही काही काळजी करू नका. इतके दिवस त्यांची जागा येणे नव्हती, एका रात्रातच कसं येणे केली त्यांनी. फार थकून बसल्या तिथे उन्हात. मी माझ्या मुलीचं सर घर आहे काही, फक्त मी जागा माझ्या मुलीला घरच बघून दिली बघा सर, काहीच नाही दुसरं. हा, आता माझ्या मुलगी सारखं रोडवर ह्याची सासू सासरे येडे आहेत सर, आता आम्ही कसं करायचं? या ताई, म्हणजे इथं मुलगी दिली तुम्ही? हा, फक्त घर बघून दिली होती सर. कुठचे होते तुम्ही? तुम्ही कुठचे? लातूर. लातूर. इथं जावाई तुमचे इथं? जावाई. कुठले जावाई तुमचे? जावाई आमचे रणगावचे इथं. बरं, आलेत का जावाई सोबत? जावाई तिथं कामावर यायचं. ताई या ना, या ना. तुमचे म्हणजे मुलीला फक्त घर बघून दिले तुम्ही? जावाई मुलगाच बघून दिला होता सर, दुसरं काहीच नाही आमचं. काय करतात जावाई? काय करत होते? अशीच कामं करते, फॅब्रिकेशनचे काम करते. त्यांचे आई वडील येडे आहेत सर, रोडवर आहेत का. माझी BP लो झाली आहे, मला काहीच समजना झाले बघा. हा, कधी कळाली बातमी तुम्हाला की घर पडलंय आपल्या लेकीचं? घर आम्हाला खरं काही वाटलंच नाही बघा सर आम्हाला. ज्या केस चालू होत्या, ती करतो ही करतो, आम्हाला इथं JCP पर्यंत खरं वाटलं नाही सर बघा. प्रेक्षकांना दाखवायचं, जी मुलगी आहे ना काकूची, ती मुलगी तीच ना. तर बघा, म्हणजे काय भयान वास्तव आहे बघा. म्हणजे काय पडलं, कसं पडलं, कशामुळे पडला बंगला, पण त्याचे बघा काय परिणाम दिसत आहेत. मुली तिकडे फिरते आणि काकू त्यांच्या मनातल्या भावना बोलतायत. आणि प्रत्येक जण आपली लेकी बाळीला विवाह करत असताना काहीतरी बघून देतो. मी दाळी दुळी पासून माझ्या मुलीला इथून मी माझ्या गावाकडून दिले. आता माझी मुलगी आणि माझी येडी युवाई रोडवर आहेत सध्या, आता प्रत्यक्षात रोडवर बसून आहेत त्यांनी. म्हणजे इथंच इथं चिखलीला नाही, मोरे वस्तीला. अजून पसारा पण आम्ही लावला नाही, घर भेटलं नाही दुसरं भाड्याने पण नाही, काहीच नाही, पसारा नाही. डिपॉझिट 40,000 रुपये डिपॉझिट. डिपॉझिट आमच्याकडे 1 रुपया नाही सर, आता खोटं बोलत नाही तुम्हाला. 1 रुपया नाही आमच्याकडे. आम्हाला कर्ज 68 लाख कर्ज आहे आम्हाला. आज आमच्याकडून त्यांनी हप्ता सुद्धा भरून घेतला सर. बँकेने हप्ता भरून घेतला आज 20 तारीख, आज भरला. रात्रीच आम्हाला कॉल आला होता, आज भरला आम्ही हप्ता. तुम्ही लातूरावरून आले? लातूर. काय नाव तुमचं काकू? माझं महानंदा शिवाजी संगनगिरे. तुम्ही लेकीचं घर पडलं म्हणून इथं आला. तुम्ही कोण? माझा मुलगा. बर, काय म्हणजे काय दाजीची तुमच्या काय परिस्थिती सध्या, काय भेटली? दाजीची परिस्थिती आता अशी झाली आहे सर की आता मी व्यक्तच करू शकत नाही. तिने पूर्ण हँग होऊन गेलेली. आता इथं आम्ही 14 लोकांचं कुटुंब होतं. माझे मामा मामी, मामाची 2 लेकरं, परत मी पण इथंच राहत होतो दीदी सोबत. इथं समजा त्यांना पहिले सुविधा दिल्या, मोठे मोठे फ्लेक्स लावले प्लॉटिंगचे. त्यांना एक आशा होती की इथं काय भविष्यात घर पडणार नाही, काय नाही. पण अचानक 2 दिवसात अशी कारवाई झाली की त्यांना 2 दिवसात घर पाडायला सांगितले. 1 गुंठा होता का? 2 गुंठे होते. बरं, काल मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये काय ठरलं, काय सांगितलं तुम्हाला? आम्हाला उगं म्हणलंय आता देतो घेतो देतो घेतो असंच म्हणलंय आम्हाला. त्यांचं काय म्हणताय, देतो तुम्ही काही काळजी करू नका. इतके दिवस त्यांची जागा येणे नव्हती, एका रात्रातच कसं येणे केली त्यांनी. आमची उगा आता ही का फसवणूक आहे आम्हाला उगं. त्यांनी शांत होऊन कर, ते पलीकडे आहे तो समोर एकदम 1 नंबरचा बंगला आमचाच आहे. हा तो पलीकडचा 1 नंबरचा का? त्याच्या पलीकडचा. बरं, इथे 2-3 रांगी आहेत प्रेक्षकांना सांगण्यासाठी. बरं, आता हे आश्वासन दिलं, हे पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला? काही वाटत नाही सर, हे देईपर्यंत यांचं काही खरं नाही. किती लोक होते त्यांच्या बाजूने बोलायला? भरपूर लोक होते. बिल्डर होते का? बिल्डरचं काय, पण बिल्डर आमच्या मम्मीला अजून काही माहित नाही, पण असं आश्वासन दिले की आम्ही इतक्या लोकांना काही ना काही देऊ असं सांगितलंय. नक्की. तर बरेच जण बोलत नाहीत, मात्र काही जणांनी बोलायची हिंमत दाखवली. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले नागरिक आहेत आणि त्यांनी इथे घर बांधलं, आपल्या घराचं स्वप्न पाहिलं. काकू म्हणतात, मी घर पाहून लेक इथं दिली, घर पाहून दिली, फक्त एवढीच प्रॉपर्टी होती आणि आता ते घरही आमच्या डोळ्यासमोर पडले. काकांनी सांगितलं, मी शेत विकलं, मुलाला घर बांधून दिलं, आता आमच्यावर परत शेत विकण्याची वेळ आलेली आहे. अशा प्रत्येकांच्या कहाण्या आहेत. थांबतोय आपण या व्हिडिओमध्ये. विष्णू साना, प्लेट्स अप मराठी, चिखली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.